शिकाऊ मुख्याधिकाऱ्यामुळे मनमाड शहराची आरोग्य व्यवस्था ऐरणीवर. जिल्हाधिकारी यांच्याकडे केली तक्रार. मुख्य अधिकारी यांच्या घरासमोरच घाणीचे साम्राज्य. शिकाऊ मुख्याधिकारी यांच्या ढिसाळ कारभाराने मनमाड शहराची आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याची जोरदार टीका रिपाईचे युवा तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी केली असून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे. नाशिकच्या मनमाड शहराची 1.5 लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. मात्र आरोग्य व्यवस्थेचे 3-13 वाजलेले दिसून येत आहे. मुख्याधिकारी यांच्या घरासमोरच घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. तर काही ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाल्याने डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. शहरातील मुताऱ्यांची दुरावस्था झाल्याने रस्त्यावर मलमूत्र वाहत आहे. तर काही ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. आरोग्य विभागाला कायमस्वरूपी आरोग्य निरीक्षक नसल्याने एकाच अधिकाऱ्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्याने कामात दिरंगाई होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एखाद्या ठिकाणी औषधे फवारून नुसते फोटोसेशन केले जाते. स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा हा प्रकार असून प्रत्यक्षात मात्र आरोग्याची ऐशीतैशी झाल्याचे गुरुकुमार निकाळे यांनी म्हटले आहे. प्रशासनाच्या या ढिसाळपणाला कारणीभूत शिकाऊ मुख्याधिकारी असल्याने नागरिक सुविधांपासून वंचित आहे. या बाबींची चौकशी होऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा निकाळे यांनी दिला आहे. आवाज न्यूज मराठी, मनमाड. मनमाड शहरामध्ये डेंग्यू सदृश्य डासांचा अतिशय धुमाकूळ घातला आहे. घराघरात रुग्ण आढळतात. मनमाड नगरपालिकेने यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे. या ठिकाणी एक अधिकाऱ्यावरती 4-4 विभागाच्या जबाबदाऱ्या देऊन अतिशय त्या ठिकाणी ढेसाळ कारभार चालू आहे. कोणाचं म्हणजे प्रशासनाचं अधिकाऱ्यांवरती लक्ष नाही. शिकाऊ मुख्य अधिकाऱ्याने या मनमाड शहराचं अतिशय वाटोळं केलं आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. पाण्याचे डबके भरले आहे. त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती झाली आहे. त्या ठिकाणी डेंग्यू सदृश्य आजाराने थैमान घातलं आहे. अनेक घराघरामध्ये रुग्ण आढळत आहे. त्यामुळं ह्या मनमाड शहरातील आरोग्य व्यवस्थेचं अतिशय बोजवारा उडाला आहे. नगरपालिकेने याकडे गंभीर्याने लक्ष देऊन मनमाड शहरामध्ये घरोघर जाऊन त्या ठिकाणी मोहीम राबवून जर औषध फवारणी केली, धूर फवारणी केली तर कुठंतरी या साथीच्या आजारांना आळा घालण्यात येईल. त्याचमुळे तसंच मनमाड शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न असेल. अतिशय मोकाट जनावरांनी सामान्य नागरिकांना रस्त्याने फिरणंसुद्धा मुश्किल केलं आहे. ते याकडे सुद्धा नगरपालिकेचं लक्ष नाही आहे. आणि त्यानंतरून शहरामध्ये अनेक वस्त्यांमध्ये स्ट्रीट लाईट बंद आहे. या शिकाऊ मुख्य अधिकाऱ्याचे या कुठल्याही समस्येकडे, नागरिकांच्या समस्येकडे लक्ष नाही आहे. तो फक्त या ठिकाणी गावामध्ये नेमकं चाललं आहे काय, हा एक सर्वसामान्याला पडलेला प्रश्न आहे. तरी मग या नगरपालिका प्रशासनाने संबंधित तक्रारीची तात्काळ दखल घेऊन संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.